सुशीला देवी रागाने राजेंद्रला म्हणाली की राजेंद्र, तिने आमच्या घरच्या बाबींमध्ये ढवळाढवळ करू नये आणि मी माझ्या मुलीला जे काही हवे ते द्यावे असे सांगावे. ती कोण आहे जी हस्तक्षेप करत आहे आणि ती माझ्या मुलीच्या हेतूंवर शंका घेत आहे? अरे, तिचे हेतू किती चांगले आहे. तिला या घरातून एकही वस्तू माझ्या मुलीला द्यायची नाही. राधिका मोठ्याने ओरडली आणि म्हणाली, तुम्ही काय म्हणत आहात? आई, मी 5 वर्षांपासून घरात आहे आणि मला मिनलचे हेतू माहीत आहे. मला या घराचे भले हवे आहे. मग मी असं का बोलेन? सासू ओरडली आणि म्हणाली, तू चांगले करत नाही आहेस, पण माझ्या मुलीला या घरातून घेऊन जाऊ इच्छितेस. हे घर माझ्या नावावर आहे. मी ते ज्याला हवे त्याला देऊ शकते. काहीही बोलणारी तू कोण? यानंतर जे घडले त्यामुळे सुशीला देवीचे आयुष्य पूर्णपणे बदलले. पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आणि कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. घरातले सर्वजण एकत्र बसून जेवण करत होते आणि राधिका स्वयंपाकघरात गरम गरम पोळ्या बनवत होती. आज रविवार होता आणि भाकऱ्या बनवणारी राधिका विचार करत होती की देवाचे आभार मानते की ती आज आली नाही. नाहीतर ती एकही रविवार चुकवत नाही. जर ती आज आली तर मी तिला सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरकामात व्यस्त ठेवेल. इतक्यात दाराची बेल वाजली आणि राधिकाच्या मनात फक्त एकच गोष्ट आली, ती म्हणजे बाहेर जेवणाऱ्या तिच्या सासूबाई लगेच हाक मारत म्हणाल्या, अरे सुनबाई, जा आणि दारावर कोण आला आहे ते बघ. मी विचार करत होते की मिनल आज आली नाही. बघ ती दारात आहे का? राधिकाने कुजबुजून दार उघडताच तिने मिनलला समोर पाहिले आणि लगेच तिच्या पायांना स्पर्श केला आणि म्हणाली, अरे दीदी, तू आज खूप उशिरा आलीस. मला वाटले होते की तू आज येणारच नाही. मिनल पटकन आत आली आणि आईला मिठी मारली. मग तिची आई म्हणाली, अरे सुनबाई, लवकर तुझ्या नंदेला जेवण वाढ. मिनल, मी तुझ्या आवडता कढी भात बनवला आहे. मिनल लगेच सर्वांसमोर टेबलावर जेवायला बसली. मग तिचा भाऊ राजेंद्र म्हणाला, अरे मिनल, आधी जा आणि हात धु. मला माहीत नाही तू कुठून आलीयस. मिनल लगेच उठली आणि हात धुतले आणि इतक्यात राधिका हातून जेवणाची प्लेट घेऊन आली. दीदी, गरमागरम कढी भात खा. मिनल लगेच राधिकाला म्हणाली, अरे भाकरी नाहीये का? मला भाकरी खायची आहे. सासू लगेच तिच्या सुनेला म्हणाली, चल मिनलसाठी एक गरम भाकरी बनव. तिला तिच्या सासरी गरम जेवण कोण खायला देईल? राधिका तिला पाहून आधीच रागाने भरली होती. तिच्या भाकऱ्या खूप आधीपासून तयार होत्या, पण आता तिला मिनलसाठी पुन्हा भाकरी बनवायची होती आणि तिच्यासाठी पिठी बनवायची होती. ती विचार करत होती की आज ती आरामात बसून कढी भात खाईल, पण मिनल अचानक आली आणि तिच्या आशा धुळीस मिळाल्या. राधिकाने भाकरी आणली आणि मिनल सकाळपासून भुकेल्यासारखी जेवू लागली. राधिका म्हणाली, दीदी, घाई काय आहे? जेवण पळून जाणार नाही, तुम्ही आरामात बसून जेवा. मग सासूबाई म्हणाली, तू इथे उभी राहून पाहत आहेस का? आता स्वयंपाकघरात जा. तेवढ्यात तिचा नवरा राजेंद्र म्हणाला, राधिका, तू बसून जेव, बाकीचे काम मी करेन. तू इतका वेळ सर्वांसाठी भाकऱ्या बनवत होतीस, तुला खूप दम येतोयस, ये आणि बस. सासूने रागाच्या नजरेने तिच्या मुलाकडे पाहिलं. तिला तिचा मुलगा तिच्या सुनेची काळजी घेतोय हे आवडले नाही आणि आता सासू मिनलचे जेवण संपण्याची वाट पाहत होती, कारण तिला पोटदुखी होत होती. शेवटी तिला तिच्या मुलीसोबत बसून तिच्या सुनेबद्दल वाईट बोलायचे होते आणि ती रविवारची अधीरतेने वाट पाहतच असे. मिनल येत असे आणि ती मिनलला राधिकाबद्दल वाईट बोलायची. मिनलला सगळं समजत होतं आणि म्हणूनच तीही पटकन जेवण संपून थेट तिच्या आईच्या मागे खोलीत गेली. राधिकाने तिला पाहिलं आणि तिला वाटलं की आता आई आणि मुलगी बसून तिच्याबद्दल वाईट बोलतील, म्हणूनच ती इथे येते जेणेकरून ती तिच्या वहिनीबद्दल वाईट बोलू शकेल. आणि सासूही तिला काही बोलत नाही, कारण तिला माझ्याबद्दल वाईट बोलायचं आहे. राधिकाला फारशी पर्वा नव्हती. तिने तिच्या मुलीची प्लेटही उचलली आणि स्वयंपाकघरात गेली. तिची धाकटी मुलगी अनया फक्त 4 वर्षांची होती. काही वेळाने ती तिच्या मुलीला खोलीत घेऊन गेली आणि राजेंद्रला म्हणाली की आता मला थोडासा वेळ आराम करायचा आहे, मला त्रास नको देऊस. दुसरीकडे सासू तिच्या मुलीला तिच्या सुनेबद्दल वाईट साईट बोलायला बसलीच होती. बेटा, ती मुलासमोर माझ्याशी किती प्रेमाने बोलते हे विचारू नकोस, पण ती माझ्या पाठीमागे माझ्याशी काय काय करते. आता मी मुलाला काय तक्रार करू? तोही तिच्या भोवती फिरतो. मुलगा नसताना ती जळालेली भाकरी खायला देते आणि मुलासमोर भरपूर तूप घालून भाकरी देते. मिलन म्हणाली, आई, तू याबद्दल भावाकडे तक्रार करायची ना, मलाही बघायचं आहे की भाऊ काय म्हणतो. मग मिनल म्हणाली, आई, रक्षाबंधनही येणार आहे. तर तू सुशीला देवी म्हणाली, हो बेटा, मी तुला सांगणारच होते की तुझ्या भावाला प्रमोशन मिळाले आहे
आणि त्याला दुसऱ्या शहरात राहण्यासाठी फ्लॅटही मिळत आहे. रक्षाबंधन नंतर आम्ही तिथे जाऊ. मिनल लगेच म्हणाली, आई पण मग तू या घराचे काय करणार? हे घर वडिलांची आठवण आहे आणि ते इतके मोठे आहे की ते बंद राहिले तर ते खराब होईल. तर सुशीला देवी म्हणाली, तुझा भाऊही म्हणत आहे की आपण ते भाडे करून ना देऊ. जर कोणी तिथे राहिले तर साफसफाई होईल आणि भाडे येत राहील. हे ऐकून मीनाच्या मनात काहीतरी वेगळे जाळे विणायला सुरुवात झाली. ती तिच्या आईला म्हणाली, आई आम्हाला वाटतं की आम्ही आयुष्यभर भाडे देतच राहणार. भाऊ इतका भाग्यवान आहे की स्वतःचे घर असूनही त्याला ऑफिसमधून फ्लॅट मिळत आहे. त्याच्याकडे 2 घरे असतील, पण आम्ही भाडे करू मरणारच आहोत ना. भाडेही वाढत आहे. आता आम्हालाही घर हवे असेल, भाडे करू मिळत नाही. आम्हाला पुन्हा घर रिकामे करावे लागत आहे, कारण घर मालकाने आम्हाला घर रिकामे करण्यास सांगितले आहे आणि आता आम्हाला ही घरही मिळत नाहीये. सुशीला देवी म्हणाली, मग तू इतकी दुःखी का आहेस? मुली जावई नक्की काहीतरी करतील. मला खात्री आहे की जर त्यालाही बढती मिळाली तर त्याचाही पगार वाढेल आणि कदाचित तुम्हालाही राहण्यासाठी एक चांगले घर मिळेल. मिनल तोंड वाकडं करून म्हणाली की आई माझ्या नशिबात काय आहे, हे माझ्या नशिबात काय लिहिले आहे मला माहीत नाही. त्या दिवशी मिनल निघून गेली, पण तिच्या मनात हे सगळं चालू होतं. दुसरीकडे मिनल गेल्यानंतर सुशीला देवी तिच्या मुलाला राजेंद्रला म्हणाली की राजेंद्र आपण येथून दुसऱ्या शहरात जाऊ आणि तू म्हणाला होतास की तू तिथे भाडे करू ठेवशील. आता मला वाटतंय की मिनल खूप अस्वस्थ आहे आणि पुन्हा भाडे करू शोधत आहे, कारण घर मालक तिला त्रास देत आहे. भाडे करू ऐवजी तिला इथे ठेवणे चांगले. मिनलला शक्य तितके भाडे घेऊन दे, किमान माझ्या मुलीला मदत होईल. राधिका हे ऐकतच होती आणि ते ऐकून तिला खूप राग आला. आईचं ऐकल्यानंतर राजेंद्र म्हणाला की आई तू बरोबर बोलत आहेस. भाडेकरूपेक्षा घरात स्वतःच्या बहिणीला राहणे चांगले आणि तीही भाडेकरू घर स्वच्छ ठेवत नाही. आता मिनलला भाड्याचे घर शोधणे थांबायला सांग आणि घर मालकाला 1 महिन्याचा वेळ दे. आपण गेल्यावर ती इथे येईल. शेवटी ती या घराची मुलगीच आहे ना. जर ती राहिली तर चांगलेच होईल. ती आपलीच आहे. यावर राधिका रागवली. ती लगेच म्हणाली, तुम्हाला हा निर्णय चुकीचा वाटत नाही का? मला वाटत नाही की मी तुला इथे ठेवणे योग्य ठरेल, कारण मी पाहिले आहे की तिला कोणतीही कमतरता नाही आणि ती विनाकारण मम्मींसमोर रडत राहते, कारण तीच त्या दिवशी मम्मीला सांगत होती की आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. ती महागडे कपडे घालते आणि सर्व काही ब्रँडेड आहे. जर ती इतका खर्च करू शकते तर ती भाड्याच्या घरातही राहू शकते आणि मग जुजू चांगले कमावतात. मग मिनल असे का बोलत आहे? राजेंद्र सावधान राहा, आपल्याला त्रास सहन करावा लागू शकतो. मला मिनलच्या हेतूंवर शंका आहे. राजेंद्र रागवला आणि म्हणाला, तू वेडी झाली आहेस का? ती माझी बहीण आहे. या घराची चांगली काळजी घेण्यासाठी तिच्यापेक्षा चांगले दुसरे कोण असू शकते? सुशीला देवी रागाने राजेंद्रला म्हणाली, राजेंद्र तिला आमच्या घरातील बाबींमध्ये ढवळाढवळ करायला सांगू नकोस. असे सांग, आम्ही आमच्या मुलीला जे काही हवे आहे ते देऊ शकतो. ती कोण आहे जी हस्तक्षेप करते आणि ती माझ्या मुलीच्या हेतूंवर शंका घेत आहे? तिचे हेतू चांगले कसे असू शकतात? ती माझ्या मुलीला घरातून एकही वस्तू देऊ इच्छित नाही. राधिका मोठ्याने ओरडली आणि म्हणाली, तुम्ही काय म्हणत आहात? आई जी मी 5 वर्षांपासून घरात आहे आणि मला मिनलचे हेतू माहीत आहे. मला या घराचे भले हवे आहे. मग मी असे का बोलू? सासू ओरडली आणि म्हणाली, तू चांगली नाहीस आहे. उलट तू माझ्या मुलीला या घरातून काढून घेऊ इच्छितेस. हे घर माझ्या नावावर आहे. मी ते ज्याला हवे त्याला देऊ शकते. काहीही बोलणारी तू कोण? राजेंद्र रागाने राधिकाला म्हणाला, राधिका खूप उशीर झाला आहे. माझ्या बहिणीबद्दल असे बोलण्यापूर्वी तू काळजी घे. मी भविष्यात एकही शब्द ऐकणार नाही. आई तू उद्याच मिनलला फोन करून सांगावे की मी गेल्यानंतर इथे येऊन राहावे. सुशीला देवी खुशीने मिनलला फोन करून म्हटले, मिनल बेटा आता तुला कोणालाही तोंड देण्याची गरज नाही आणि घर मालकाच्या आधी राहण्याची गरज नाही. आमच्या अनुपस्थित एक भाडेकरू इथे राहील आणि घर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बदलेल. तू इथे राहणे चांगले आहे. आता तुझ्या भावालाही तेच हवे आहे. मिनल म्हणाली, आई आणि वहिनी ही सहमत झाली आहे ना? बरोबर. मग सुशीला देवी रागाने म्हणाली, ती सहमत असली किंवा नसली तरी काय फरक पडतो? ही मालमत्ता माझ्या नावावर आहे. मी ते ज्याला हवी त्याला देऊ शकते. मिनल आनंदाने उड्या मारून तिचा नवरा विकासला म्हणाली की माझ्या भावाने आम्हाला त्याचे घर राहण्यासाठी दिले आहे. तू काळजी करू नकोस. आता आम्हाला भाडे द्यावे लागणार नाही. आता आम्ही एका मोफत घरात राहू आणि आता आम्ही संध्याकाळपासून खरेदी करू. आता तुम्हाला नकार देऊ शकणार नाहीस.
दुसरीकडे राधिकाला हा निर्णय अजिबात योग्य वाटत नव्हता, कारण तिला माहित होते जर आपण कधी परत आलो तर मिनल इतक्या सहजपणे घराबाहेर पडणार नाही. पण तिच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. मग काही दिवसांनी रक्षाबंधन आले आणि जेव्हा मिनल रक्षाबंधनच्या दिवशी घरी आली तेव्हा तिने तिच्या आईला सांगितले, आई, मी माझे उत्पन्न वाढवण्यासाठी एका विमा कंपनीत सामील झाले आहे. मी आता उज्ज्वल जीवन विमा ह्या कंपनीची एजंट आहे. तू माझी पहिली ग्राहक होशील का? कारण मी आधी तुझा इन्शुरन्स करेल. राधिकाने हे ऐकलं तेव्हा ती आश्चर्यचकित झाली आणि लगेचच म्हणाली, पण मिनल दीदी, आता आईचा विमा काढता येत नाही कारण तिचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त आहे. मग मिनल म्हणाली की आमची कंपनी फक्त वृद्ध लोकांना विमा काढत आहे, कारण कोणीही त्यांचा विमा काढत नाही. हे ऐकून सुशीला देवी आनंदी झाली आणि म्हणाली, किती पैसे लागतील? मी तर आहे तयार. मिनल म्हणाले की तुला 10,000 द्यावे लागतील आणि तुझा विमा होईल. हे ऐकून सासूने लगेच मिनलला 10,000 रुपये दिले आणि म्हणाली, बघ मुली, तुला तुझे काम करायचे आहे. तू खूप मेहनत घेत आहेस म्हणून मी तुला पाठिंबा देईल. मिनलने लगेच तिच्या आईचा विमा काढला आणि तिला कागदपत्रांवर सही करायला लावली. राधिका म्हणू लागली की राजेंद्र, तुझ्या बहिणीने काही फसव्या कंपनींकडून विमा काढला आहे आणि 10,000 मागितले आहे, कारण आईच्या वयाच्या लोकांचा विमा आता खूप महाग आहे. बहुतेक कंपन्या ते करत नाही. राजेंद्र म्हणाला की आम्हाला काय फरक पडतो? मिनलला यातून थोडे कमिशन मिळत असेल, यापेक्षा जास्त काय होऊ शकते? पण राधिका, आता तू उद्यापासून सामान बांधायला सुरुवात कर, कारण आमच्याकडे फक्त 1 आठवडा आहे आणि आम्हाला इथून निघून जावे लागेल, कारण मला वेळेवर नोकरीवर जायचे आहे. रक्षाबंधन साजरे केल्यानंतर मिनल निघून गेली आणि दुसऱ्या दिवसापासून पती पत्नी दोघेही घरातील सामान गोळा करू लागले. पण सासू फोनवर रडत राहिली आणि म्हणाली, मिनलला सांगत राहिली की मी तुला दररोज नवीन शहरात भेटू शकणार नाही. बेटा, मला फोन कर. एक दिवस असा आला जेव्हा सर्व सामान ट्रकमध्ये भरले गेले आणि सुशीला देवी तिच्या मुलाला आणि सुनेला घेऊन दुसऱ्या शहरात गेली. तिथे राजेंद्रचे लक्ष त्याच्या कामावर केंद्रित झाले आणि राधिका तिच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देण्यात व्यस्त झाली. दरम्यान मिनल कधीही तिच्या भावाला आणि आईला भेटायला गेलीच नाही. जेव्हा जेव्हा तिची आई सुशीला देवी फोन करून म्हणायची की तिला तुझी आठवण येत आहे, तेव्हा ती म्हणायची की आई, तू इतकी दूर गेली आहेस आणि येण्या जाण्याचे भाडेही खूप जास्त आहे. तिची नोकरीही चांगली चालत नाही आणि कपातीनंतर पैसेही मिळतात. आम्हाला खूप त्रास होत आहे. तिथे गेल्यानंतर राधिकाला खूप हायसे वाटत होते, कारण मिनल दर रविवारी घरी येत असे. कमीत कमी आता ती येत नव्हती आणि ती तिच्या आईलाही खूप क्वचित फोन करायची. पण सुशीला देवी यामुळे चिडली होती आणि ती वारंवार राधिकाला टोमणे मारत होती की कमीत कमी मला माझ्या जुन्या घरी सोड. मी मिनल सोबत राहीन. मी माझ्या मुलीपासून इतकी दूर आली आहे की मी तिला भेटूही शकत नाही. एके दिवशी राधिका म्हणाली की तुमच्या मुलीला तुमची आठवण येत नाही आणि तुम्ही तिच्यासाठी रडत राहता. सुशीला देवी रागाने तिच्या सुनेला म्हणाली की तुला जे हवे होते ते आधीच झाले आहे. अरे, माझी मुलगी तुझ्यामुळे फोन करत नाही कारण तुला ते आवडत नाही. तिथे गेल्यानंतरही सुशीला देवीचे राधिकाशी वागणे बदलले नाही आणि ती नेहमीच तिला टोमणे मारत राहिली. मग एक दिवस आला जेव्हा सगळं बदललं. एके दिवशी ती खाली उतरल्यानंतर बागेत जात होती. तिचा पाय घसरला आणि ती थेट पायऱ्यांवरून खाली पडली. सुशीला देवीला खूप दुखापत झाली आणि तिच्या कमरेचे हाडही तुटले. डॉक्टरांनी सांगितले की ऑपरेशन करणे कठीण आहे आणि उपचारांना बराच वेळ लागेल, कारण या वयात ऑपरेशन यशस्वी होत नाही. राजेंद्र, खर्च तू उचल. सगळं काही जोरात चालू होतं. मग एके दिवशी राधिकाने त्याला सल्ला दिला की आपण हे करायला हवे. आपण आपले जुने घर विकून आईवर उपचार करायला हवेत. आपण उर्वरित पैसे सुरक्षित ठेवू आणि भविष्यात आपण अधिक पैसे वाचून नवीन घर खरेदी करू. राजेंद्र खरोखर खूप अस्वस्थ होता. त्याच्या कमाईतील अर्धा भाग त्याच्या आईच्या औषधांवर खर्च होत असल्याने घरी एका परिचारिकेला कामावर ठेवावे लागत असल्याने तिचाही खर्च खूप वाढला होता. राधिकाचा सल्ला राजेंद्रला फार योग्य वाटला, म्हणून त्याने सांगितले की 2 वर्षात मिनलने फक्त कुरिअरद्वारे राखी पाठवली आहे. ती कधीही भेटायला आली नाही. जर ती पुन्हा रक्षाबंधनसाठी येत असेल तर मी तिला भेटून सांगेन की मी घरी काहीतरी पाठवत आहे. रविवार येताच राजेंद्र त्याची गाडी घेऊन त्याच्या शहराकडे निघाला आणि त्याने त्याच्या आईला सांगितले की तो घर विकण्याबद्दल बोलणार आहे, कारण आता त्याच्याकडे खर्च करण्यासाठी पैसे नाही. शेवटी मालमत्ता अशा वेळीच उपयोगी पडते.
मिनलने ह्या 2 वर्षात भाड्याचे पैसे वाचून खूप काही जमवले असेल, म्हणून ती आता नवीन घर खरेदी देखील करेल. राजेंद्रची आई म्हणाली की बेटा ठीक आहे, तू निघून जा. 5 तासांच्या प्रवासानंतर राजेंद्र त्याच्या बहिणीकडे पोहोचला तेव्हा तो बराच वेळ बेल वाजवत राहिला. मग थोड्या वेळाने आतून एक मुलगी बाहेर आली आणि राजेंद्र तिला पाहून थक्क झाला. त्याने मुलीला सांगितले की ही माझी बहीण मिनल इथे राहते. तिने सांगितले की मिनल वरच्या मजल्यावर राहते, आम्ही खाली राहतो. हे ऐकून राजेंद्र स्तब्ध झाला. तो लगेच वरच्या मजल्यावर पोहोचला आणि मिनल त्याला पाहून आश्चर्यचकित झाली. राजेंद्र जाताच तो म्हणाला, मिनल, मला पाहून तुला आनंद झाला नाही का? तुला आश्चर्य का वाटते? मिनल काहीच उत्तर देऊ शकली नाही आणि म्हणाली की तू भाऊ काय खात आहेस? मी तुझ्यासाठी पाणी आणते. जेव्हा ती पाणी घेऊन आली तेव्हा राजेंद्र पाणी पिताना म्हणाला की खाली कोण राहते? मी त्यांना ओळखत नाही. तर मिनल म्हणाली, ते भाडेकरू आहेत. मला वाटले की मी एवढ्या मोठ्या घराचा वापर एकटी करू शकत नाही, म्हणून भाडेकरू एकाच भागात का ठेवू नये, जेणेकरून भाडे येत राहील. राजेंद्र हसला आणि म्हणाला की तू चांगले काम केलेस, पण तू 2 वर्षातून एकदाही आमच्या शहरात आली नाहीस. मिनल म्हणाली की भाऊ, मला इतका वेळ कुठे मिळतो? मी नेहमीच फोनवर बोलते. राजेंद्र म्हणाला, ते सोड, मी तुझ्याशी एक महत्त्वाच्या कामाबद्दल बोलण्यासाठी आलेलो आहे. हे ऐकून मिनल थोडा आश्चर्यचकित झाली. मग राजेंद्र म्हणाला, ते काय आहे? आई घरी पडली आहे आणि तिचं हाड मोडलं आहे, कमरेचं तुटलं आहे. आता तिचे उपचार सुरू आहेत कारण ऑपरेशन शक्य नाही आणि आता उपचार खूप महाग आहेत. माझे बजेट देखील खराब झाले आहे, म्हणूनच मी ते घर विकण्याचा विचार केला. शेवटी ही माझ्या आईची मालमत्ता आहे, किमान ती तिच्या उपचारात कामी पडेल. हे ऐकून मिनल म्हणाली, कोणती मालमत्ता? कोणती मालमत्ता? आईने हे घर माझ्या नावावर हस्तांतरित केलं आहे. तुला हवे असेल तर तू आईला विचारू शकतोस. तिने स्वतः कागदपत्रांवर सही केली होती. हे ऐकून राजेंद्रला धक्का बसला. तो लगेच रागाने उभा राहिला आणि त्याने आपल्या बहिणीच्या गालावर थप्पड मारली आणि म्हणाला, मला वाटले नव्हते की तू इतकी फसवणूक करणारी निघशील. माझ्या बहिणीने मला फसवली यावर माझा विश्वास बसत नाही. राधिकाने मला आधीच सांगितले होते की तुझा हेतू बरोबर नाही, पण मी तिचे ऐकले नाही आणि तिने जे सांगितले ते घडले. आता मी आईला काय सांगू की तिच्या मुलीने तिला लुटले आहे? मिनल शांतपणे उभी राहून ऐकत राहिली. मग राजेंद्र म्हणाला, तू ज्या प्रकारे शांतपणे उभी राहून ऐकत आहेस ना, नाही का, यावरून असे दिसून येते की तू हे घर आईकडून कपटीने घेतले आहेस. मग राजेंद्र सोप्यावर बसला आणि त्याचे अश्रू पुसू लागला. मग त्याने विचार केला की तो राधिकाला फोन करून सांगेल आणि हे विचारून त्याने त्याचा फोन काढला. पण मग काहीतरी विचार करून तो थांबला. तो पुन्हा उभा राहिला आणि मिनलला फटकारू लागला, मिनल, तू माझी बहीण आहेस आणि म्हणूनच तू माझ्याशी असा तुझ्या आईशी असे केलेस याचे मला खूप वाईट वाटत आहे. विचार कर, आईला सध्या या घराची किती गरज आहे, कारण ती बेडवर पडली आहे. मला खरं सांग, तू हे कसे केलेस? मी तुला पोलिसांच्या स्वाधीन करू शकणार नाही कारण तू माझी बहीण आहेस. तुला माझ्यावर दया आली नाही, पण मला तुझ्यासाठी हे करावे लागले. मिनलने लगेच तिच्या भावाला सांगितले की तुझ्या पत्नीला खूप अभिमान आहे की तिचं स्वतःचं असं घर आहे, म्हणूनच मी तिला ठरवलं होतं की मी तिला नक्की धडा शिकवेन. जेव्हा मी आईला विम्याच्या कागदपत्रांवर सही करायला लावली तेव्हा मी घराच्या कागदपत्रांवरही सही केली आणि आईला कळालेही नाही. आता तुला हे घर आयुष्यात परत मिळू शकत नाही, कारण आता त्यात लिहिले आहे की आई ते घर माझ्या नावावर हस्तांतरित करत आहे. शेवटी मी तुझ्या पत्नीकडून बदला घेतलाच आहे. राजेंद्रला असे समजलं की मिनल तिच्या वहिनीच्या राधिकावर किती जळत होती. राजेंद्र उठून निघून गेला आणि मिनल चिंतामुक्त झाली. आता तिच्या संपूर्ण आयुष्यात कोणीही तिला घराबाहेर काढणार नाही. पण अर्ध्या तासानंतर पोलिसांची एक टीम तिथे आली, जी पाहून मिनल बेशुद्ध पडली. राजेंद्र सर्वांसमोर म्हणाला की ही माझी बहीण आहे, जिने मला खूप फसवले आहे. मग मिनल म्हणू लागली की नाही, माझ्या आईने स्वतः माझ्याशी हे केलं आहे. राजेंद्र म्हणाला की आता मिनल, तुझे खोटे बोलणे चालणार नाही, कारण तुझ्या क्रूरतेची कबुली माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड झाली आहे. राजेंद्रने मिनलशी बोलल्यावर रेकॉर्डिंग वाजवले आणि त्याआधी तो राधिकाला फोन करणारच होता, पण नंतर त्याच्या मनात आले की काहीतरी करायला हवे, म्हणून राधिकाला फोन करण्याऐवजी त्याने रेकॉर्डिंगचे बटन दाबले. त्या पुराव्यासमोर मिनल काहीही करू शकली नाही आणि पोलिसांनी तिला पकडले आणि घेऊन गेले. नंतर तिचा नवराही पकडला गेला. राजेंद्र घरी पोहोचल्यावर राधिकाने त्याला सगळं सांगितलं आणि त्याच्या आईलाही सगळं सांगितलं. हे ऐकून सुशीला देवींना तर धक्का बसला. राधिकाने लगेच तिच्या सासूला सांगितलं की ज्या मुलीसाठी तुम्ही इतकं केलं की तिला बघा, तुमचं घरही राहायला दिलंस, बघ तिने तुझ्याशी काय केलं. मी तुला आधीच सांगितलं होतं की तिचे हेतू चांगले नाही, पण तू माझ्यावर आणि हेतूंवर शंका घेतलीस. तू इतके दिवस अंथरुणावर पडली आहेस. तू मला सांग, तुझी काळजी कोण घेतं? आज सुशीला देवींकडे काहीच उत्तर नव्हतं. आज तिला तिच्या सुनेची सेवा आणि
तिच्या मुलाची भावना समजली. तिला तिच्या मुलीच्या कृतीची लाज वाटत होती आणि ती वारंवार तिच्या सुनेची माफी मागत होती. तर मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि आवडली असेल तर अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.